अमरावती जिल्ह्यातील भानखेडा जंगल परिसरामध्ये घडलेल्या धक्कादायक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। या प्रकरणावर आता महिला काँग्रेस आक्रमक झाली असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। चांदूर रेल्वे मार्गावरील भानखेडा परिसरामध्ये 29 मार्च रोजी रात्री ही संतापजनक घटना घडली। पीडित युवती आपल्या मित्रासोबत असताना 5 आरोपींनी त्यांना अडविले। मित्राला मारहाण करून त्याला दोरीने बांधण्यात आले। त्यानंतर एका आरोपीने युवतीला जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत सर्व 5 आरोपींना अटक केली। न्यायालयाने 5ही आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी ताब्यात असले तरी या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ शहर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। 31 मार्च रोजी पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन देत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महिला काँग्रेसने यावेळी जंगल परिसरातील मार्गावर पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची सुद्धा निवेदनात मागणी केली आहे। महिलांच्या सुरक्षेकरिता ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले। यावेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा जयश्री वानखडे, नगरसेविका डॉक्टर अर्चना आत्राम, सुनीता भिले, शिरीन खान यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते। अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोहरा भानखेडा मार्गावर जी समाजाला आणि महिलांना जी अतिशय फार निंदनीय घटना म्हणावं की महिलांच्या याच्यासाठी जी आहे की आम्हाला फार लाजिरवाणी गोष्ट आहे ही की वारंवार शहरामध्ये ह्या घटना घडत आहे। याला कुठेतरी प्रशासन, पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे। आम्ही म्हणू की जवळपास शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोलिंग व्हायला पाहिजे। तिथे CCTV कॅमेरे आहे की नाही हे बघायला पाहिजे। तिथे पार्थिव दिवे आहेत की नाही आहे, कुठे काही एवढा अंधार जर आहे, आपण तिथे वारंवार जर मुलं मुली तिथे जात असतील, अशा प्रकारच्या जर घटना होत असेल याचा अर्थ तिथे पेट्रोलिंग नाही आहे। कारण तिथे वारंवार ते मुलं मुली जात होते। जर पेट्रोलिंग असतं तर त्यांना केव्हाचेच मिळाले असते, परंतु या गोष्टीमुळे ही घटना घडली। ते मुलं पण तिथे वारंवार येत होते आणि ती मुलगी पण तिथे वारंवार जात होती असं आम्हाला सांगण्यात आलं। परंतु ही घटना होऊ नये शहरामध्ये, अशा घडू नये म्हणून आम्ही आज CP साहेबांना निवेदन दिलं। कारण शहरामध्ये सतर्क राहण्याची फार गरज आहे। कारण आज जर आमच्यासारखी महिला किंवा एखादी मुलगी जर वॉकिंगला जात असेल अशा शांत ठिकाणी तर तिची हिंमत पुढे होणार नाही, महिला बाहेर येणार नाही। कारण महिलांमध्ये ही आता फार मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे। जरी शिक्षणासाठी जर एखाद्या भानखेड्यावरून जर इकडे जर मुलगी शिक्षणासाठी जर येत असेल अमरावती शहरामध्ये तर ती कशा पद्धतीने सुरक्षित आहे। एखादी मुलगी जर ट्युशनला येत असेल एवढ्या लांबून तर ती रात्रीचं तिथनं जाऊ शकेल का? आणि जे गुन्हेगार आपल्याला मिळाले आहेत त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी की जेणेकरून अमरावती शहरामध्ये अशी घटना होणार नाही। भानखेडा परिसरामध्ये आपण बघतोय की त्या एका अल्पवयीन मुलीसोबत एक क्रूर घटना घडली आहे आणि आम्हाला आमच्या याच्यामध्ये माहिती पडलं आहे की त्या वारंवार तिथे जाणाऱ्या ज्या मुली आहेत, वारंवार तिथे जाणाऱ्या जे मुलं आहेत, यांनी या गोष्टीचा याची कल्पना पोलीस प्रशासनाला ऑलरेडी आहे। तर आमची अशीच मागणी होती की ज्या ठिकाणी असा एरिया आहे जिथे एकांत आहे किंवा अशा ठिकाणी जे अल्पवयीन मुलं मुली जातात, एकतर त्यांना या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे, तो अवेअरनेस येण्याची गरज आहे। आणि सेकंड टू बी अवेक अँड अवेअरनेस याची गरज आहे आपल्याला की प्रत्येक हॉस्टेल आणि महिलांचे हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल या ठिकाणी जाऊन त्या लोकांना एक व्यवस्थित अवेअरनेस द्यायची गरज आहे। मला यावर बोलायचं आहे। आणि पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये त्या गुन्हेगारांना पकडून एक दंडात्मक कारवाई केली। पण अशा नराधमांना किंवा अशा विकृत मानसिकतेच्या पसरवण्यासाठी किंवा असे हे लोक जे काम करतात यांना आळा घालण्यासाठी यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं फार गरजेचं आहे। ज्याच्यामुळे ज्या मुली शिकायला येतात किंवा इथे ज्या मुली स्त्रिया आहेत ज्या एकट्या फिरू शकणार नाही, यांच्यावर एक मानसिक प्रतिबंधात्मक असेल की आम्ही सुरक्षित नाही। आणि आज गरज आहे की आपल्याला आपल्या शहराला सुरक्षित बनवण्याची।
अर्थातच आम्ही पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या त्या पूर्ण करतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला पण असा विश्वास आहे की ते यानंतरही तिथे एक पेट्रोलिंगचा आणि एक सुरक्षितेचा एक भाग असं म्हणून स्वतःची एक जबाबदारी समाजाची म्हणून ते स्वीकारतील. आम्ही त्यांच्याकडे या मागण्या केलेल्या आहेत.